लॉकडाऊन आणि कोरोनाची वाढती भीती लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे ते नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं होतं। त्यामुळे राज ठाकरे सरकारबद्दल काय बोलतात, तसंच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 तारखेला रात्री 9 वाजता 9 मिनिटं पणती लावण्याचं जे आवाहन केलंय त्यावर राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेशी बोलतील आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला त्यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावेळी त्यांनी राज्य सरकार करत असलेल्या कामाचं कौतुक केलं होतं। ते मला असं वाटतं अनेक ठिकाणी उपलब्ध पण आहेत, सरकार करत पण आहे। मला भीती एका गोष्टीची आहे की जर समजा हे गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि हा जर लॉकडाऊन जर समजा त्याचे दिवस परत वाढवले गेले, त्याचे होणारे परिणाम जे आहेत, उद्या ह्याचा संपूर्ण परिणाम हा उद्योगधंद्यांवरती होणार। सरकारकडे आज कुठच्याही प्रकारचे कर येणार नाहीत, सरकार खाली जाणार। आत्ताच तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 50% आपलं 50% पगार आणलेत सरकारला। सरकार चालवणं देखील ह्या गोष्टी पण कठीण होऊन बसणार। जितके दिवस आपण हे वाढवू तितके दिवस या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत जाणार। शेवटी आर्थिक संकट मोठं येणार जर समजा आता आपण शिस्त पाळली नाही तर। लोक म्हणतात की 14 तारखेनंतर काय होणार, 14 तारखेनंतर लॉकडाऊन संपणार का, बंद होणार का, कोणालाच माहिती नाही आहे। खरं तर काल पंतप्रधान ज्यावेळेला परवा दिवशी आले त्यावेळेला लोकांची अपेक्षा होती की त्यांनी याबद्दल काही बोलावं, परंतु आता जे पाळतायत ही गोष्ट, लॉकडाऊन पाळतायत, जे घरातनं बाहेर पडत नाहीयेत, आज त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। आज लोकांना समजत नाहीये की कालांतराने त्यांची नोकरी राहील का, उद्या जर समजा रेशन आणायचं रेशन मिळणार आहे का, जर समजा तुम्ही सगळ्या बॉर्डर सील केल्यात तर जे ट्रक्स बाहेरून येत आहेत, भाजीपाला येतोय तो येईल का, येणार का नाही येणार, आणि जे शिस्त पाळत नाहीत हे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। आज तुमच्या काय त्या व्हॉट्सअपवरती असेल नाही तर तुमच्या चॅनलवरती अनेक बातम्या ज्या येतात, बघतानाच धक्का बसतो की हे असं कसं काय घडू शकतं, अशा कशा काय गोष्टी घडू शकतात। आणि आता सध्या काय झालंय, सध्या प्रत्येक घरी एक डॉक्टर झालाय। प्रत्येकाला काहीतरी आपलं काहीतरी सुचतं। कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कोणी म्हणतं अजून काहीतरी लसूण खा, कोणी म्हणतो कांदा खा, कोणी म्हणतो अजून काही खा। शेवटी एवढे डॉक्टर जी मेहनत करतायत ती काय उगाच नाहीये, आणि त्यांचा जीव धोक्यात घालून हे सगळे डॉक्टर्स आज जे काम करतायत, मला कळत नाही। मला खरंच या सर्व डॉक्टर्स, तुमचे पाणी पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, तुमची वीज पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, भाजीपाला मार्केटमध्ये, खरं तर शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत की ते अजूनही या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतायत।